अधिवेशनाच्या शेवटच्या 2 दिवसात झालेली मारामारी ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। माननीय अध्यक्ष व सभापतींनी प्रवेशाविषयी स्पष्ट नियम दिलेले असून आमदारांनी त्याचे पालन केल्यास असे प्रसंग टाळता येऊ शकतात। एका आमदाराकडून घडलेल्या अयोग्य घोषणांची माहितीही समोर आली असून त्याबाबत पोलीस तपास सुरू आहे अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30 जून ते 18 जुलै 2025 दरम्यान मुंबईत पार पडले। या अधिवेशनात स्थिरावलेल्या सरकारच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळातील औपचारिकता पार पडत असताना मोठ्या प्रमाणावर विधायक कामकाज घडून आले। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी या अधिवेशनात झालेल्या कामकाजाबद्दल पत्रकारांना माहिती दिली। विधान भवनात नुकत्याच घडलेल्या मारामारीच्या प्रकरणावर विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी चिंता व्यक्त केली। 29 वर्षांनंतर अशा प्रकारची घटना पाहायला मिळाली। जितेंद्र आव्हाड यांनी सातत्याने पडळकर यांच्यावर घोषणाबाजी केल्याने संघर्ष वाढला असे त्या म्हणाल्या। पास नसलेले लोक विधिमंडळात येत असल्यामुळे परिस्थिती अधिक बिघडल्याचे त्यांनी सांगितले। मात्र मतभेद आहेत पण मनभेद नाहीत असं स्पष्ट करत सर्वांनी संयम राखावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। संभाजीनगर येथील बाल सुधारगृहातून मुली पळून जाण्याच्या घटनेवर डॉक्टर गोरे यांनी चिंता व्यक्त केली। त्यांनी पॉक्सो कायद्याचा पुनर्विचार आणि महिला बाल सुरक्षा व्यवस्थापनासाठी SOP तयार करण्याचे निर्देश दिले। ऊसतोड महिला मजुरांसाठी स्वतंत्र कायदा करण्याचा ठोस प्रस्ताव मांडत डॉक्टर गोरे यांनी सहकार विभागाला कायद्याचा मसुदा तातडीने तयार करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती दिली। मराठी भाषेचा देश विदेशात प्रसार व्हावा या दृष्टीने सरकारने बृहन महाराष्ट्र मंडळाला 50 लाख निधी दिला आहे। प्रसार व प्रचार उद्देशाने बृहन महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष मिलिंद महाजन यांच्याशी प्राथमिक बैठक घेऊन धोरणात्मक आराखडा तयार करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि डॉक्टर नीलम गोरे यांनी घेतला आहे। भटक्या विमुक्त समाजाच्या मागण्यांवर बैठक घेऊन या अधिवेशनातून मतभेद असले तरी मनभेद कमी व्हावेत आणि लोकशाही मार्गाने प्रश्न सोडवावेत हा संदेश स्पष्टपणे मिळतो। सरकारने अपप्रवृत्तींना रोखण्यासाठी ठोस भूमिका घेतली असून लोकप्रतिनिधींनी सुसंस्कृत व जबाबदार वर्तन करून समाजात शांततेचा संदेश द्यावा ही काळाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले। या अधिवेशनातून महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय, पर्यावरण संरक्षण आणि सांस्कृतिक संवर्धनाच्या दृष्टीने ऐतिहासिक पावले उचलण्यात आली। यामध्ये डॉक्टर नीलम गोरे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली। एक अधिवेशनामध्ये एक काही वेळेला वादविवाद झाले सभागृहामध्ये, परंतु असे वादविवाद सभागृहात होतात, परंतु खूप म्हणजे 29 वर्षांनी पहिल्यांदाच प्रत्यक्षात असा मारामारीची घटना सभागृहाच्या बाहेर आमच्या पोर्चमध्ये घडली, पोर्चच्या इथे पायऱ्यांपाशी। आणि यामध्ये अध्यक्ष आणि सभापतींनी प्रवेशाविषयीचे स्पष्ट नियम आणि याबद्दलचा जो निर्णय दिलेला आहे त्याची पण प्रत आपल्या प्रेस रिलीजच्या बरोबर जोडलेली आहे। आणि आम्ही जी काही माहिती घेतली त्याच्यामध्ये तर ती माहिती आलेलीच आहे त्यांच्या अहवालामध्ये, पण एक आमच्या काही सगळ्या कार्यकर्ते लोकांनी जे निरीक्षण दिलं होतं त्याच्यामध्ये यातले एक व्यक्ती आमदार सन्माननीय जितेंद्र आव्हाड हे सातत्याने पडळकर दिसले की घोषणा द्यायची अश्लाघ्य स्वरूपाच्या किंवा त्यांच्यावरती दोषारोप होईल अशा पद्धतीच्या की ज्या त्यांना उद्देशून आहेत असं कळावं, आणि त्यातून तो संघर्ष वाढत गेलेला आहे। खरं तर विधिमंडळाच्या आवारात काय विधिमंडळाच्या सभागृहामध्ये एकमेकांनी खूप उच्च आवाजात एकमेकांवर ओरडू नये अशा सूचना आहेत, परंतु या SOPचं पालन झालं नाही आणि शेवटी पोलिसांना याबद्दलचं सगळं भूमिका हातामध्ये घेणं गरजेचं झालं। तर ही घटना टाळता आली असती तर खूप चांगलं झालं असतं। आणि आता हा संपूर्ण पोलिसांच्या तपासामधला विषय असल्यामुळे आमचा जरी विधिमंडळावरती सभापती अध्यक्षांचा अधिकार असला तरीसुद्धा ज्यांच्याकडे पास नाही आहेत असे लोक आमदारांबरोबर डायरेक्ट सभागृहाच्या आवारात यायचा प्रयत्न करतात, त्याच्यावर सुद्धा आता बंधन आणण्यात आलेलं आहे। कारण पास कोणी दिले हा प्रश्न काही लोक उपस्थित करतात, परंतु ज्यांना पास नाही आहेत असे लोकसुद्धा आमदारांच्या बरोबर आहेत म्हणून येतात। तर प्रत्येक आमदाराला एक गार्ड आणखीन एक PAची परवानगी आहे, त्याच्याबरोबर अजून काही लोक त्यांनी आणलेच पाहिजेत असं नाही आहे। त्यामुळे त्यावरून जास्त संघर्ष झालेला आहे आणि जे त्यांचे काम करतात प्रत्यक्ष मदतीचं सभागृहाचं त्या लोकांनी आत येणं अपेक्षित आहे। तर हा संयम आणि विवेक जर का पाळला गेला तर असे प्रसंग येणार नाहीत। तरी दोघांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि मला असं वाटतं अशा घटना टाळण्याच्या दृष्टीने सगळेच पक्ष अधिक गांभीर्याने विचार करतील। जे आहेत त्या विधान परिषद सदस्य आहेत, चित्रा वाघ आहेत त्या। याखेरीज सोयाबीन खरेदीमध्ये गैरव्यवहाराच्या संदर्भात लक्षवेधीमध्ये सुद्धा जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्याकडून हलगर्जीपणा झाला असेल तर त्यांच्याकडून ताबडतोब चार्ज घेण्यात यावा अशा प्रकारची सूचना मी केली। पुण्यामध्ये बोलायचं झालं तर BDPच्या संदर्भामध्ये मी अधिवेशन काळातच एक बैठक घेतली, त्याची प्रेस रिलीज तुम्हाला पाठवलेली आहे, पण त्यामधून केलेल्या मी जे शिफारसी आहेत त्याची प्रत आजच्या बैठकीमध्ये मी आपल्याला देऊ शकते।
त्याखेरीज महात्मा फुलेंचं स्मारक जे पुण्यामध्ये होतं आहे त्या स्मारकाच्या मध्ये सुद्धा काय लवकर सुधारणा झाल्या पाहिजेत, लोकांना योग्य त्या पद्धतीने कॉम्पेन्सेशन मिळालं पाहिजे, अशा प्रकारच्या सूचनांच्या बरोबर इथलं स्मारकाचं पावित्र्य देखील जपलं गेलं पाहिजे याच्याबद्दल सूचना दिल्या आणि त्या देखील पुणे महानगरपालिकेने गांभीर्याने घेतलेल्या आहेत.